अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला व्हिडिओ हा प्रत्येक महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे। बघा, आता आपल्या प्रत्येक महिलांचं कसं असतं की आपल्या घरात सुख, शांती, समाधान, पैसा, संपत्ती सर्व काही टिकून राहावं, सर्व काही आपल्या घरात कशाचीच कमतरता नसावी, आपल्याला सर्व काही मिळावं, यासाठी आपण महिला नेहमीसारखं धडपड करत राहतो, काही ना काही सेवा करत असतो, लक्ष्मी माता स्थिर राहावी त्यासाठी। पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या पतीची प्रगती होत नाही किंवा घरात कितीही पैसा येतो तरी पण एकही रुपया घरात शिल्लक राहत नाही। अशा खूप साऱ्या महिलांच्या बाबतीत असं घडत असतं। बघा, आता आपलं घर चांगलं चालावं, आपल्या घरात सर्व काही गरजेच्या वस्तू आपल्याला मिळाव्या किंवा जे काही घरामध्ये आपल्याला रोजच्या वापरात वस्तू लागतात, तर त्यासाठी आपल्या घरातील कर्ता पुरुष म्हणजेच आपले पती, तर ज्यावेळेस आपल्या पतींचं काम छान चालू असेल तर त्यावेळेस पैसाही घरात आपल्या येत असतो, लक्ष्मी टिकून राहत असते। पण जर आपल्या पतीचंच काम जर नीटनेटकं काम नसेल, काहीतरी एक वेगळं मोठं काहीतरी काम करण्यासाठी हाती काम घेतलेलं असेल तर त्याच्यात अडथळा येणं आणि अशा बऱ्याच साऱ्या अडचणी येणं, आणि त्याचबरोबर जर घरातील कर्ताच पुरुषाचं काम जर नीट नसेल, त्याच्या कामामध्ये त्याला बरकता येत नसेल, पैसा वाढीव होत नसेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल, तर बघा अशामुळे घरामध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण होतं। घरामध्ये कलह, भांडणं, वादविवाद, तंटे असे बरेचसे घरामध्ये प्रकार घडू लागतात। नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होतो, त्यामुळे त्याचा परिणाम लहान मुलांवर होतो आणि लहान मुलांवर याचा परिणाम झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर सुद्धा याचा परिणाम होतो। मग घरात पैसा येत नसेल, आपल्या पतीचं काम नीट चालू नसेल, तर त्यामुळे घरात खूप सारे प्रॉब्लेम येत असतात आणि या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावं लागतंच। पण याच्यासाठी आज छान असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर प्रत्येक महिलांनी हा उपाय नक्की करून बघा, जेणेकरून हा जर तुम्ही उपाय केला तर याच्यामुळे भगवान विष्णूंची ही सेवा आपल्याला करायची आहे। जर बघा, जिथं भगवान विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मी माता ही कायम वास करत असते, लक्ष्मी माता ही त्या घरामध्ये स्थिर राहते जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते। तर तुम्हाला आपण ही भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आहे, याच्यासाठी कोणता उपाय करायचा आहे, तो या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, आता खूप सारे प्रॉब्लेम असतात, खूप अडचणी असतात, मग त्याच्यासाठी प्रत्येक महिला काही ना काही उपाय करण्यात व्यस्त असते की माझ्या पतीचं काम चांगलं चालावं, माझ्या घरात पैसा यावा किंवा माझ्या पतीचं जे काही ते काम करतात त्याच्यात प्रमोशन व्हावं किंवा त्याच्यात त्यांचा पगार वाढवावा, असे बरेचसे साठी धडपड करते। कारण घरातील कर्ता पुरुषाचं जर काम व्यवस्थित असेल तरच घरात सुख, शांती, समाधान नांदत असतं, आणि घरातील कर्ता पुरुषाचं जर त्याला काम व्यवस्थित नसेल तर घरामध्ये वादविवाद, भांडणं तणणं ही होतच असतात। असं बऱ्याच महिलांच्या बाबतीत घडत असतं। तर ज्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे किंवा घडत आहे तर त्या ताईंनी हा उपाय नक्की करा। बघा, उपाय काहीही अवघड नाही, एकदम साधा आणि सोपा आहे। याला काही अटी नाहीत, काही नियम नाहीत किंवा काही खर्च नाही किंवा तुम्हाला तासभर बसून कोणती सेवा करायची नाही, एकदम लहानशी सेवा आहे आणि उपायही एकदम छोटा आहे, याच्यामध्ये तुम्हाला काहीही खर्च लागणार नाही। तर उपाय कोणता? या उपायासाठी तुम्हाला, या सेवेसाठी तुम्हाला एक पूजेची लाल सुपारी पाहिजे। बघा, दुसरं तुम्हाला काहीही लागणार नाही, फक्त एक पूजेची लाल सुपारी। आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण
कोणीतरी कुठे गेल्यानंतर आपली ओटी भरलेली असते तर त्याच्यामध्ये सुपारी आलेली असते, किंवा काहीतरी आपण पूजा मांडणी केलेली असते तर त्याच्यातली शिल्लक सुपारी राहिलेली असते, किंवा घरात खूप दिवसापूर्वीची सुपारी असते तर ती आपण सुपारी घेत असतो. तर ही चूक अजिबात करायची नाही. तुम्ही जास्त नाही, 5-10 रुपयाला ती सुपारी तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही दुकानातून नवीन सुपारी घेऊन यायची आहे, कारण ही सेवा आपण आपल्या पतींसाठी करत आहोत. तर त्याच्यामुळे आपल्याला पैसे खर्चायला का बरं हलगर्जीपणा करायचा? 5-10 रुपयाचा तर प्रश्न आहे. तर तुम्हाला नवीन सुपारी दुकानातून घ्यायची आहे आणि घरी आल्यानंतर ती सुपारी तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे. आणि देवघरासमोर ती सुपारी आणल्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहे, साफ करायची आहे, देवघरासमोर ठेवायची आहे आणि आसन टाकून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. आणि त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे, उदबत्ती ओवाळायची आहे, आरती ओवाळायची आहे. आणि नंतर तुम्हाला त्या सुपारी समोर ठेवून तुम्हाला भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असा 21 वेळेस हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, भगवान विष्णूंची जर तुम्ही सेवा केली तर लक्ष्मी माता ही तुमच्या घरात टिकून राहते, स्थिर राहते. लक्ष्मी माता कायम आपल्या घरात राहते. जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता कधीच काढता पाय घेत नाही. त्याच्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या घरात पैसा टिकतो, सुख, शांती, समृद्धी आणि नवरा बायकोमधील वादविवाद हे कमी होतात, भांडणे तंडणे कमी होतात आणि घरात एकदम आनंदी प्रसन्न वातावरण राहतं. तर तुम्हाला मग हा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 21 वेळेस म्हणायचा आहे. आणि नंतर एक स्वच्छ पांढरा रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. बघा, स्वच्छ पांढरा रंगाचा नवीन कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कपड्यात ती जी पूजा केलेली सुपारी आहे तर ती सुपारी त्या कपड्यात तुम्हाला बांधायची आहे. आणि जो आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या आतमधून तुम्हाला ती सुपारी वरी बांधायची आहे. बघा, जो घरातील मुख्य दरवाजा असतो आपला तर त्याच्या बाहेरील बाजूनी बांधायचं नाही, तर आतल्या बाजूने तुम्हाला ती सुपारी पांढऱ्या कपड्यामध्ये ती सुपारी तुम्हाला वरी कुठेही बांधायचे, डावीकडं उजवीकडं कुठेही तुम्ही बांधू शकतात. तर आतमधून मुख्य दरवाजाच्या मधल्या बाजूने तुम्हाला ती सुपारी बांधायची आहे. तर अशी ही सेवा जर तुम्ही केली, हा उपाय जर तुम्ही केला तर बघा, तुमच्या पतीची ही प्रगती दिवसेंदिवस वाढत जाणार, तुमच्या घरात पैसा टिकून राहणार, तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद सर्व काही भरभरून येणार. तर हा उपाय तुम्ही करायचा आहे. मग नंतर तुम्ही पौर्णिमेला आणखीन ती सुपारी काढून नंतर आणखीन याच्यावर ही सेवा डबलसुद्धा तुम्ही करू शकतात आणि ती सुपारी बांधू शकतात. तर अशा प्रकारे ही सेवा होती. एकदम साधी आणि सोपी सेवा आणि खूप प्रभावी, आणि आपल्याला या सेवेने खूप छान असा लाभही होणार आहे. तर प्रत्येक ताईंनी ही सेवा आवर्जून करा. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच एक नवीन व्हिडिओसोबत आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तर चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची सेवा करत राहा आणि मेवा मिळवत राहा.